प्रवीण भोईर पांड्या याला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडवर आहे साई घुडे, नॉन स्ट्रायकर एंडवर पराग. सामन्याला सुरुवात. पराग गुडे आणि साई गुडे ची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर प्रवीण भोईर अर्थात पांड्या. सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात होती. पाहूया कामगिरी कशा प्रकारे होते. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. पहिलाच बॉल साईच्या बॅटमधून चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. 4 ते 5 मित्र आता एकत्र बसलेले आहेत. गप्पा त्यांच्यात खूप रंगलेला आहे. त्यामध्ये दत्ता गीते आहेत, तदनंतर कमलाकर आहेत, रवी आहेत आणि रवीच्या जोडीला कैलास आहे. म्हणजे रवी म्हणजे रवीची एक पद्धत. महेंद्र देखील आहे. एकदा जर बोलायला त्याने सुरुवात केली की अर्धा तास, 1 तास, 2 तास कुठं जातील हे आपल्याला माहीत पडणार नाही. असं असणारा रवी आहे. आणि ते 5 मित्रांची मैफिल आता बसलेली आहे. धावफलकावर धावसंख्या आहे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रवीण. ओ इथे शॉट ऑफ लेंथ वेगात चेंडू हाताळलाय. पराग गुडेसाठी एक सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या निर्णयाची वाट पाहायची आपल्याला. एक जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पाणी घेऊन जा लवकरात लवकर मैदानाच्या आत. टीम साई स्पोर्ट्स सरगावते खेळाडू विशाल कुणी गेलं तरी चालेल, फक्त टीम मधला खेळाडू असावा. 2 धावा आहे. 4 षटकांची लढत आहे. 24 चेंडू महत्वाची लढत. 8 संघांमधून हे 2 संघ इथपर्यंत त्यांनी मजल मारलेले. 2 धावा धावफलकावर. वेगवान चेंडू. वेग आहे प्रवीणकडे आणि शॉट ऑफ लेंथ. ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. सरळ सरळ तोंडावर जाऊन चेंडू आदळला. बिगेट करण्याचा प्रयत्न होता पराग घुडेचा. सातत्याने सर्व अँगलने क्षणचित्रे दाखवली जातात 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्गाची आता हळूहळू गर्दी आहे. तर सर्वच क्रीडा रसिकांचं या क्रीडा स्पर्धेचे आयोजक सुनीलजी माळी सर, या क्रीडा स्पर्धेचे नियोजक नकुलजी भांडे, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सुनील माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्द यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. प्रवीण उजव्या हातानं. प्रवीणचा बॉल पायावर तिथे साईसाठी टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल याही बॉलवर येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली प्रवीण भोईर पांड्याने. प्रभावित करणारी प्रत्येक सामन्यामध्ये की फॅक्टर राहिला आदर्श 11 धानिवलीचा. त्याची गोलंदाजी आपल्याला पाहिजे कशा प्रकारे होती. 3 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडूंवर 3 सिंगल. पराग सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. खूप साऱ्या अपेक्षा आहेत साई स्पोर्ट सरळ गावला या खेळाडूकडून. ओ बिगिट केलाय परागच्या बॅटमधून. आक्रमण चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक फार दूरवरती राहतील. एक टप्पा खात पराग घुडेच्या बॅटमधून आलाय हा चौकार. खास करून व्यासपीठावर आपण पाहतोय देवीदास बोटकुंडले आहेत, नकुलजी भांडे आहेत, रवी गडगे आहेत. आणि खास करून या क्रीडा स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. या अगोदर आपण आंबेडकर चषक पाहिलं. त्या क्रीडा स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. काय चेक करायचंय का? 4च आहे. चौकार येताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 7. प्रवीणला पाहतो आपण गोलंदाजी मार्क. ओ फुल टॉस आहे.
हा चेंडू इथे आलाय तो डॉट. जयरामजी गडगे देखील उपस्थित आहेत, सुनीलजी माळे आहेत. ही क्रीडा यशस्वी करण्यासाठी त्यांचे सर्वच सहकारी म्हणजे सुनील माळी क्रीडा मंडळाचे सर्वच सहकारी यांचं मोलाचं योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी राहिलेलं. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 7. प्रवीण उजव्या हातान. प्रवीणचा हा चेंडू शॉट ऑफ लेंथ आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. इष्टिरक्षण चांगलं राहिलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. विदाउट लॉस. 7 ऑन द बोर्ड. साई स्पोर्ट सरळगाव 4 षटकांच्या लढतीत संधी देतात डीजे धनुला. धाव संख्या सध्याच्या घडीला 7. 7 ऑन द बोर्ड. मंगेश आलेत आता गोलंदाजी करण्यासाठी. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. ऑनलाईन व्ह्यूवर्स देखील आमच्याबरोबर जोडलेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत मंगेशला गोलंदाजी करण्यासाठी. समोर साई घुडे. इथे टाकलेला चेंडू वेगात टाकलाय. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे रोखून ठेवलेलं. टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन देखील द्विधा अवस्थेमध्ये होते. बॅटिंग घ्यायची की गोलंदाजी घ्यायची. त्यांनी अगोदर सांगितलं की गोलंदाजी, परंतु काही खेळाडूंनंतर सांगितलं की फलंदाजी. आणि तदनंतर आता फलंदाजीमध्ये थोडेसे अडथळे निर्माण झालेत. साईला कमबॅक करावा लागेल. मंगेश इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका साईगुडेच्या बॅटमधून. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. प्रवीण क्षेत्ररक्षण अप्रतिम. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पराग आणि साईमध्ये कॉम्बिनेशन फार चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या 9 ऑन द बोर्ड. 9 धावा आहेत. धापलकावर 9. 4 षटकांची लढत. महत्वाचा सामना. जो जिंकणार तो बक्षीस पात्र फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला मंगेश. मंगेशचा बॉल साईच्या बॅटमधून. इथे आक्रमण. एक टप्पा खात. चेंडू नाही थांबणार मैदानाच्या. जाईल सीमापार. साई घोडेच्या बॅटमधून चौकार. आवाज बंद करा. बॉल द्या मैदानाच्या आत. नवीन चेंडू जो मात्र दिला जाईल. ज्या वेळेस बॉल हरवेल फुटेल त्या वेळेस नवीन चेंडू या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रोव्हाइड केला जातो. तेरा धावा. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला मंगेश यांच्यावर आक्रमण करत असताना साई घुडे. फार महत्वाची बॅटिंग राहील साईची. विशाल देखील या टीम मध्ये. क्षितिज आज पूर्ण पाक टीम आहे. गोलंदाज तयार. इथे बिग हिट. साईच्या बॅटमधून फटका फसलाय. मल्हारी डाऊन द बॉल. चांगला झेल पकडलाय. 13 या धावसंख्येवर पहिला हद्रा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल.
13 13 धावा धावपलकावर. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मंगेशचे. प्रभावित करणारी गोलंदाजी. 6 धावा खर्च केल्यात, एक महत्त्वाची विकेट. परंतु मागील सामन्यामध्ये ज्या खेळाडूच्या पाठमधून षटकार चौकारांची आतिषबाजी आपण पाहिलेली आहे, तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विशाल जाधव अर्थात घट्या. विशाल ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर मंगेश आहेत. 13 धावा धावपलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. शॉट ऑफ लेन. पुन्हा एकदा चांगला चेंडू मंगेशाचा राहिला. अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटक क्रमांक 2 मधील. 13 धावा धावपलकावर. एक फलंदाज बाद आहेत. जरी विकेट कमी गेले असतील, धाव संख्या देखील तितक्याच कमी पद्धतीने चालू आहे. सिमेंटची खेळपट्टी. इथे धावा चेस होत आहेत. फुलटॉस. विशाल जाधव घट्याचं आक्रमण. फेकून देतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. वेस्ट ऑफ हाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतला DRS. तिसरे पंच रॉकी सर इन ऍक्शन. फेअर डिलिव्हरी. सिक्सर जरूर आलाय, परंतु चांगला चेंडू इथे पंचांनी घोषित केलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 19 धावा धावपलकावर. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. जबरदस्त चांगला फटका सजवला विशाल जाधव या खेळाडूने. 19 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. षटक क्रमांक 3 मध्ये मल्हारी आलेत. मल्हारी भोईर. मंगेशने चांगली गोलंदाजी केली, परंतु शेवटचा त्याचा खराब चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉल वसूल केला त्या शेवटच्या बॉलवर विशाल जाधवने. षटकाराने सुरुवात केली. महत्त्वाचा खेळाडू आहे या टीमचा. यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या टचमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये प्रमोट त्याला सातत्याने केले जाते बॅटिंगसाठी. मल्हारी आलेत आता तिसऱ्या षटकात. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. मल्हारी भोईर. ओ चांगला चेंडू इथे हाताळला. व्हेरी गुड बॉल. ताकद राहिले मल्हारीची. डावकुऱ्याचा गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये प्रवीणने खूप चांगली गोलंदाजी प्रभावित करणारी. फक्त 7 धावा. दुसऱ्या षटकात 12 आलेल्या आहेत. या षटकात कशा प्रकारे कामगिरी होईल. 4 षटकांच्या लढतीमध्ये कितपत धावसंख्या बनवली जाते ते पाहायचं. पहिला दिवस कुणाच्या नावावर राहतोय ते देखील पाहायचं. इथे टाकलेला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी आहे, परंतु एक धाव. इथे पंचांचा इशारा पाहायचा आहे. पुन्हा एकदा बॅटच्या साह्याने मला वाटतं एक सिंगल आली आहे. पराग यांच्या पाठमधून संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल आता 20 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1. 20 धावा. किती धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं आहे. महत्त्वाची लढत आहे मैदानाच्या आत. 4 षटकांमध्ये कोण कोणावर हावी होत आहे ते पाहायचं. भगवा चषक 31व पर्व. पहिला दिवस कुणाच्या नावावर. बिग विशाल जाधव आक्रमण. सिक्सर. एक सिंगल होऊ शकले असते. विशालने थांबवले ते परागला. मोठा फटका खेळायचा विशालला. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा आहेत. एक विकेट जी मात्र बाद झाली आहे साई गुडेच्या रूपाने. मल्हारी या षटकात 5 चेंडू खर्च केल्यात. त्याने धावा आतापर्यंत 11. त्यामध्ये 3 चेंडू खेळलेत. विशालने 10 बनवल्यात त्याच्याच विरोधात. इथे लाईन लेन थोडीशी खराब. पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल वाईटच्या रूपाने. 31. 31 धावा. महत्वाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. मल्हारी. फुलटॉस आणि फुलटॉल वसूल केला. जबरदस्त फलंदाजी. विशाल जाधव ऑन फायर. सिक्सर. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. पहिलं षटक ज्यामध्ये धावा आल्या 7. ज्यामध्ये धावा आल्या 7. दुसऱ्या षटकामध्ये
12 धाव या षटकामध्ये 18 धावफलक वेगाने वाढतोय. सागर राणे गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर पराग गुडे ऑन स्ट्राइक. ओ हो व्हाट अ शॉट. टायमिंग क्लास पाहायला मिळाला. पराग गुडेचा क्रमांक सिक्सर. संघाची धावसंख्या 43. आतापर्यंत शांत होता. सलामीचा फलंदाज आहे, परंतु या षटकाची सुरुवात जबरदस्त केली. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमा पार. पराग घुडेच्या बॅटमधून संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 47 इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी आहे. ओ एक धाव. दुसरीचा प्रयत्न परंतु थांबवलं. विशालने थांबवलं ते फलंदाजाला. एक सिंगल. संघाची धावसंख्या 48. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 3 टू गो. कुठपर्यंत धावफलक जाईल. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या बनवण्याचा विक्रम देखील साई स्पोर्ट्स रळगावच्या नावावर. दुसऱ्या बाजूला सक्सेसफुल चेस करण्यामध्ये आदर्श 11 धानिवलीचं नाव देखील येतं. त्यामुळे मॅचला मजा येईल. गोलंदाज सय्यार. ओ बिगेट करण्याचा प्रयत्न. फटका इथे फसलाय. चेंडू हवे येते. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा आणि याच 2 धावांच्या मदतीने साई स्पोर्ट्स रळगावचा अर्धशतक कंप्लीट. 50 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. विशाल जाधव 7 चेंडू 24. 9 चेंडू खेळलेत परागने. त्याने बनवल्या 17. शेवटचे 2 चेंडू निर्णायक राहतील. या 2 बॉलवर गोलंदाज सय्यार. इथे टाकलेला बॉल टॉपेज लागलाय आणि इथे विशाल जाधव घाट्याच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा ओलांडेल. चौकार. भूमिक ब्लास्टर या टीम कडून त्याचे सर्व खेळाडू यांच्या वतीने खास करून पारितोषिक आलं. छोटा पॅकेज बडा धमाका. खास करून बॅट्समन आपण पाहतोय पराग घुडे याच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे जो षटकार त्याने खेळलेला पहिल्या चेंडूवर. 54. इथे विशाल जाधव तिथे क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या बॉलवर आली विकेट. 54 धावा धावफलकावर. 55चं लक्ष्य. बक्षीस फेरी पात्र होण्यासाठी भगवा चषकामध्ये डीजे धनू. अर्थात पांड्या याच्या माध्यमातून चांगला झेल होताना पाहायला मिळाला. 54 झालेलं आहेत. 55 धावांचं लक्ष्य. 55 आणि त्या 55 धावांचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात कुमार बाबरे सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद निखिल ठोंबरे सर ज्यांचा मागील 17 मध्ये तुम्ही आवाज ऐकत होतात. आज खऱ्या अर्थाने नक्कीच आंबेडकर म्हणजेच भगवा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक 1 आणि
पहिल्या दिवसामधील अंतिम मॅच आपल्या भेटीला येत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आणि टेनक्रिक वाहिनी यांच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं नक्कीच अंबळेकरांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा, मनाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धाचा दिवस क्रमांक 1 आणि या एक दिवसातील शेवटची मॅच. आणि कोण होईल आज बक्षीस पात्रामध्ये दाखल येणारी वेळ इथे सांगून जाईल. येणारे 24 बॉल इथे सांगून जातील. सुनीलजी माळी, नकुलजी भांडे यांच्या सामर्थ्यातून आणि यांच्या प्रयत्नातून घडलेली स्पर्धा. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन देखील या स्पर्धेचं आपण पाहतोय. आणि या आजचा दिवस क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय, एन्जॉय करत आहोत. चला ओपनिंग जोडी जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, बेल वाचवणं महत्वाचं राहील. चांगले मॅच आपल्या भेटीला आले. एका साईडला आपण पाहिलं तर नक्की ओम साई स्पोर्ट्स सरळगाव आणि त्यांच्या विपक्ष आदर्श 11 धानोली, दोन संघांच्या दरम्यान हे मॅच आपण पाहतोय. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नक्की साई स्पोर्ट्स सरळगाव या संघाने नक्कीच 54 धावा सोडल्या गेल्या टीमच्या स्कोर कार्डवर आणि 55 धावांचं लक्ष जे मात्र समोर ठेवलं गेलंय आदर्श 11 धानोली या संघासमोर. आणि 55 धावा मात्र कशा प्रकारे ते काढल्या जातील की चेस केल्या जातील, येणारे 24 बॉल इथे सांगून जातील यात काही शंका नाहीये. ओपनिंग साठी मैदानामध्ये दाखल झाले मागील मॅचचा हिरो, ज्याने अक्षरशः पहिल्या बॉल पासून सुरुवात केली आणि आपल्या संघासाठी एक दमदार खेळी ज्याने मात्र साकार केली होती, मंगेश भोईर. आणि त्याच्या सोबतीला मल्हारी भोईर या खेळाडूला पाहतोय. चांगलं टीम मात्र नक्कीच सातत्याने मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या दोन टीमचा खेळ आपण पाहत असतो. परंतु आज भगवा चषकामध्ये पुन्हा एकदा स्वप्न घेऊन उतरलेत आणि स्वप्नांना आकार देण्यासाठी ते मेहनत इथे करावी लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा देखील भरपूर करावी लागेल या मॅच मध्ये. आणि इथे पाहिलं जाईल 24 बॉल 55 धाब्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1 मध्ये आपण चेतन लाटे या खेळाडूला पाहतोय. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या खेळाडूची देखील जबरदस्त कामगिरी, अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल चेतन लाटे या खेळाडूला. मंगेश भोईर आणि मल्हारी भोईर ही जोडी. आणि स्ट्राईक एंडला बॅटर पाहिलं तर नक्की मल्हारी भोईर, धानोली गावची रन मशीन म्हणून त्याला ओळखलं जातं. मंगेश नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता, त्याची देखील धानोली गावचा बाहुबली म्हणून ओळख आहे. आणि पहिला बॉल चेतन लाटे षटक क्रमांक 1 मध्ये पहिला बॉल डॉट आलाय. चांगली ते गोलंदाजी करावी लागेल. अप्रतिम खेळ आजच्या दिवसामध्ये नक्कीच सरळगाव या संघाचा देखील पाहायला मिळाला. दोन मातब्बर संघांविरुद्ध चांगला खेळ करताना देखील पाहिलं. परंतु आता मात्र आदर्श 11 धानोली या संघासमोर कशा प्रकारे खेळ राहील. पहिला बॉल डॉट आलाय. मल्हारी भोईरसाठी हा बॉल ऑन साइडला अक्रॉस द बॅट. इथे क्षेत्ररक्षक आहे, शॉट स्क्वेअर लेगला एकच धाव घेतली जाईल. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न केला होता परंतु हवं तसं मिडलिंग नाहीये, कनेक्शन नाहीये. इथे पाहिलं तर नक्कीच प्रारंभ आणि शुभारंभ होताना जो मात्र बॅटिंग करत असताना आदर्श 11 धानोली या संघाचं 1 या धावेने झालंय. 1 धावसंख्या टीमच्या स्कोर कार्डवर. इक्वेशन आपण पाहिलं तर नक्की 22 बॉल 54 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल का, मॅच मध्ये बिघडेल का, येणारी वेळ इथे सांगून जाईल. येणारे 54 धाबा इथे सांगून जातील, येणारे 22 बॉल इथे सांगून जातील. काय घडेल जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, वेळ वाचवणं महत्वाचं राहील. विनंती असेल चेतन लाटे षटक क्रमांक 1 P1च्या षटकामध्ये अफलातून इथे कामगिरी गेले 2 मॅच मध्ये केली, परंतु तिसऱ्या मॅच मध्ये देखील करावी लागेल. समोर उडवलाय इथे ऑन साइडला, फटका चांगला आहे, ताकदीचा वापर आणि बॉल करतोय सीमारेषेची चपर. हा तो मंगेश भोईरच्या बॅट मधनं हे वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काही आणि आज पुन्हा एकदा परिचय देतोय आपल्या गावाचा, आपल्या नावाचा. मंगेश भोईर सध्या पहिला बॉल फेस करत असताना ठोकलाय चेतन लाटेच्या विरुद्ध षटकार. व्हॉट अ बॅटिंग,
वॉट परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये या खेळाडूचा देखील पाहायला मिळाला आहे. परंतु आता आपल्या गावासाठी ते जिंकून द्यावा लागेल, आपल्या नावासाठी खेळावा लागेल. भगवा चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा आपल्या नावाचा दर्जा उंच करावा लागेल. त्यासाठी ते धडपड आणि मेहनत या दोन्ही टीमला करावा लागेल. परंतु मंगेश भोईर या खेळाडूचा देखील कौतुक करायला हरकत नाही. मागील मॅचचा देखील हिरो आहे आणि या मॅचमध्ये देखील पहिल्या बॉलवर आक्रमकता स्वीकार केली चेतन लाटेच्या विरुद्ध. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक केलाय आणि थेट 6 धावा देखील बुक केलेत. मंगेश भोईरच्या बॅटमधून आलेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा भव्य षटकार. सध्या आपण पाहिलं तर नक्की मंगेश भोईर चांगला टच मध्ये आहे. त्याच्या समोर आखू टप्प्याचं बॉल टाकणं चेतन लाटेला इथे नक्की महागडं ठरू शकतो, खडतर प्रवास ठरू शकतो. परंतु नक्कीच ती चुकी चेतन लाटे सध्याच्या घडीला षटक क्रमांक 1 मध्ये करतोय आणि त्याच्या विरुद्ध आक्रमकता स्वीकार करताना मंगेश भोईर या खेळाडूला देखील पाहतोय. वॉट बॅटिंग, 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत. पुन्हा एकदा इथे नक्कीच सध्या धावफलकावरती वेगाने पुढे सरसावण्याचा प्रयत्न मंगेश भोईरचा देखील या मॅच मध्ये पाहतो. मागील मॅच मध्ये देखील असं काही चित्र पाहायला मिळालं होतं. पुन्हा एकदा खेचलाय, ठोकलाय युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवाग स्टँडच्या पलीकडे मंगेश भोईरच्या बॅटमधून आलेला हा आणखीन एक दर्जेदार 4 चौका. चांगला येते नक्की बॅटिंग करतोय. आता धावफलकावरती धावसंख्या 17 या आकड्यावर नक्कीच पाठलाग करायचा होता. म्हणजे 55 या धावसंख्येचा प्रथमतः ओव्हरमध्ये नक्की आक्रमकता स्वीकार केली, एक मनोबल वाढवलं होतं, माइंड सेट केलं होतं. त्याच पद्धतीची फलंदाजी करताना देखील मंगेश भोईर या खेळाडूला षटक क्रमांक 1 मध्ये पाहतोय. वॉट बॅटिंग, वॉट परफॉर्मन्स. पुढे सरसाव, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका खेळला, उंची जास्त अंतर कमी, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आणि कॅच ड्रॉप. कॅच सोडला की मास सोडला, येणारी वेळ इथे सांगून जाईल. कारण की ज्या खेळाडूने ज्या बाटाने अक्षरशः धाबांचा पाऊस पाडलाय, म्हणजे मंगेश भोईरची विकेट महत्वाची होती. परंतु नक्कीच इथे कॅच ड्रॉप झालाय मंगेश भोईरचा. येणारी वेळ इथे सांगून जाईल. हा कॅच सोडलाय की मास सोडलाय. क्रिकेटमध्ये सातत्याने चांगलं जातं, पकडा कॅच आणि जिंका मॅच. परंतु इथे नक्की ती चुकी होताना म्हणजे साई स्पोर्ट्स सरळगाव या संघाकडनं षटक क्रमांक 1 शेवटच्या बॉलवर चेतन लाटे या खेळाडूला विकेट इथे मिळाली असती. परंतु नक्कीच जजमेंट खराब होतंय मात्र क्षेत्ररक्षकाचं. याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच एकच धाव घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळाली नाहीये आणि धावफलकावरती धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं, 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. काय घडेल मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी मंगेश भोईरची विकेट घेणं महत्त्वाचं राहील आणि कमबॅक करण्यासाठी ते गोलंदाजी देखील क्षितिज कंटे याला चांगली करावी लागेल. तेज रफ्तार गोलंदाज क्षितिज कंटे षटक क्रमांक 2 मध्ये हो केलाय आणि बॅटने फोर्स केलाय. स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. मंगेश भोईरचा ब्रँड दाखवणारा आणखीन एक ठोकलाय, लांबच लांब, दूरच दूर, भव्य षटकार. अफलातून सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. आता मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर 17 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. तर नक्कीच नकुलजी भांडे सरांचे चिरंजीव विराज भांडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. या दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचत 24, लॉस ऑफ 0 विकेट नाहीये ही देखील सातत्याने मनामध्ये भीती असेल. फिल्डिंग करत असा टीम म्हणजे साई स्पोर्ट्स सरळगाव या संघाबाद. बॉलिंग मार्कवर क्षितिज कंटे. पहिल्या बॉलवर आसमान दाखवलंय क्षितिज कंटेला. क्षितिज कंटेच्या विरुद्ध ठोकला मंगेश भोईरने षटका आणि त्यानंतर प्रेशर निर्माण झालंय क्षितिज कंटेवर. इथे डाऊन द लेग स्टिक यष्टा सोडून जातोय. वाईट बॉलचा इशारा, 2 हात समांतर म्हणजेच
मयूरजी मार्केट सरांचा आणि धाव मिळेल बॅटिंग करत असताना आदर्श 11 धानोली या संघाला तर एक धाव एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होईल. धाव संख्या 25 लॉस ऑफ 0 विकेट 25 या आकड्यावर ओर द विकेट. क्षितिज कंटेचा हा बॉल विकेट महत्वाची राहील. ओहो टिपला जाईल आणि संपला मंगेश भोईरचा खेळ. प्राइज विकेट महत्वाची विकेट आणि नक्की पहिला गडी बाद होतो बॅटिंग करत असताना आदर्श 11 धानोली या संघाचा मंगेश भोईर बॅक टू द डगआउट. पहिली विकेट नक्कीच इथे मिळाली आहे आणि सध्या क्षितिज कंटे या नावाचा जप देखील या मॅच मध्ये करावा लागेल कारण की महत्वाची विकेट होती. त्यासाठी इथे इन्व्हाइट केलं होतं 5 रन दिलं होतं विश्वास संपादित केलं होतं मात्र नक्कीच कॅप्टनने आणि विश्वास संपादित केलं होतं नक्कीच संपूर्ण टीमने क्षितिज कंटे या गोलंदाजावर आणि नक्की मंगेशच्या भोईरची महत्वाची विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त होताना देखील क्षितिज कंटेला आपण पाहतोय धावफलकावरती 25 एका विकेटच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना आदर्श 11 धानोली या संघाला पाहतोय. गिरीश न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. क्षितिज कंटे बॉलिंग ट्रॅकवर ओर द विकेट साठी. ओहो अगदी ओहो थेट जाऊन आदळतोय आल्या पावली परत जातोय गिरीश बॅक टू द डगआउट. आता मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं तर नक्की 15 बॉल 30 धाब्यांची आवश्यकता पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आणलं जात आहे. क्षितिज कंटे कित्येक स्पर्धा आपल्या गावासाठी कित्येक स्पर्धा मुरबाड ओपन साठी आणि कित्येक स्पर्धा आपल्या नावाचा परिचय देण्यासाठी खेळलाय आणि आज देखील भगवा चषक 2026 मध्ये या नावाची चर्चा करण्यास भाग पाडावी लागेल यासाठी प्रयत्न केले जातात. क्षितिज कंटे बॉलिंग मार्कवर अफलातून कमबॅक पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता ऑन साइडला बोलवलं डीप मध्ये ट्रॅव्हल केलं फिल्डर येतो वेगाने एकतर कंप्लीट दुसरीसाठी निघालाय दुसरी कंप्लीट होईल का थोडा फ्लंबर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फ्लंबर झाला 2 धाबा इथे कंप्लीट झाला 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या बॅटिंग करत असताना आदर्श 11 या धानोली या संघाची जाऊन पोहोचले ती मात्र 27 या आकड्यावर मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं 14 बॉल शिल्लक असतील 14 बॉल मध्ये 28 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये येणारे 14 बॉल इथे सांगून जातील. क्षितिज कंटे जबरदस्त गोलंदाजी करतोय षटक क्रमांक 2 मध्ये. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल झालाय. विकेटचं पतन आणखीन एक महत्वाची विकेट आणि या मॅचची प्राइज विकेट. सागर भोईर बॅक टू द डगआउट. आता मात्र पुन्हा एकदा संकट आलंय. संकट ओढावताना जी मात्र आदर्श 11 धानोली या संघावर या मॅच मध्ये पाहतोय. बक्षीस पात्रासाठी चाललेली लढत सध्याच्या घडीला जिंकेल कोण येणारी वेळ इथे सांगून जातील. आता मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं 13 बॉल शिल्लक असतील आणि 13 बॉल मध्ये 28 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल सध्या प्रवीण भोईर संघासाठी नक्की सातत्याने संकट मोचकची कामगिरी करत असतो. जेव्हा आपली टीम संकटात असते तेव्हा आदर्श 11 धानोली या संघाला एकच नाव आठवतं प्रवीण भोईर. आता मात्र नक्कीच आपल्या संघासाठी लढावा लागेल झुंकावा लागेल चांगली इथे कामगिरी करावी लागेल. 13 बॉल 28 धाब्यांचं समीकरण मॅच मध्ये घडेल काय. प्रेक्षकांची देखील भरपूर गर्दी पाहतोय. ही आहे भगवा चषक 2026 आणि 2026 मधल्या दमदार आयोजनाची ताकद. आणि आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की ऑनलाईन प्रेक्षक देखील आमच्या सोबत भरपूर जॉईंट आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रवीण साठी बॉल इथे हो मॅचची गोल्डन विकेट. प्रवीण भोईर बॅक टू द डगआउट. काय सेलिब्रेशन आनंद आनंद आणि आनंद देऊन जातोय सरळगाव संघासाठी. महत्वाची विकेट होती
प्रवीण भोईर. आता मात्र पुन्हा एकदा जे आशेचं किरण होतं ते मावळताना आदर्श इलेव्हन धानोली संघासाठी. खऱ्या अर्थाने नक्कीच मॅच आपण सध्या विचार केला तर नक्कीच आता 12 बॉल आणि 28 धावांचं समीकरण असेल, परंतु क्षितिज कंटे आपण चर्चा केली होती, आपण या नावाचा उल्लेख देखील केला होता. कित्येक स्पर्धा मुरबाड टेनिस ओपन साठी केल्या, कित्येक स्पर्धा आपल्या गावासाठी केल्या, लढलाय आणि आज देखील भगवा चषक 2026 मध्ये आपल्या नावाचा परिचय देण्यासाठी लढलाय, झुंजलाय. कारण की पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता. मित्रांनो, वेल वाचवणं महत्वाचं राहील, वेल वाचवणं महत्वाचं राहील. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता, त्यानंतर एक वाईट बॉल देखील आला होता, परंतु त्यानंतर देखील खचला नाही आहे क्षितिज कंटे. त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय, विकेट घेतली, त्यानंतर पुन्हा एकदा एक विकेट घेतली, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर विकेट. आता मात्र नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच समीकरण 12 बॉल शिल्लक असतील, 12 बॉल मध्ये 28 धावांचं समीकरण. षटक क्रमांक 1 मध्ये स्ट्रगल करताना साई स्पोर्ट्स सरगाव या संघाला जरूर पाहिलं, परंतु त्यानंतर क्षितिज कंटे नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आणि त्या वादळाने नक्कीच आपल्या संघासाठी इथे संकट मोचकची कामगिरी करून आपल्या संघाला पुन्हा एकदा आशेचं किरण दाखवलंय. आता नक्कीच थोडंसं मल्हारी भोईर देखील मैदानामध्ये आहे. बॅटिंग करत असताना आदर्श इलेव्हन धानोली या संघाचा हे देखील विसरून चालणार नाहीये. धानोली गावाची रन मशीन आता मात्र नक्कीच आपल्या संघासाठी हात खोलावे लागतील. संकट आले आपल्या टीमवर, संकट आले आपल्या गावकऱ्यांच्या नक्कीच मनावर राज्य करणारे प्रत्येक वेळी म्हणजे आदर्श इलेव्हन धानोली या संघावर. आणि आज गावकरी देखील भरपूर या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेत, त्यांच्यासाठी देखील लढावा लागेल. मल्हारी भोईर या नावाचा परिचय आता मात्र या मैदानामध्ये आणि भगवा चषकामध्ये द्यावा लागेल. 2 बॉल 1 धावाची खेळी देखील त्याच्या बॅटमध्ये पाहिले, 50च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय, संघर्षमय खेळी या मॅच मध्ये करताना मल्हारी भोईरला देखील पाहतोय. धावफलकावरती 27 धावा. जास्तीचा वेल घेऊ नका मित्रांनो, वेल वाचवणं महत्वाचं राहील. सातत्याने सूचना द्यायला लावू नका, कारण की सूर्य देखील अस्ताला चाललंय आणि बॅडलाईट अपीलच्या आतमध्ये आपल्याला हा सामना कव्हर करायचे. मित्रांनो, विनंती असेल थोडा फास्ट केला. षटक क्रमांक 3 पराग बॉलिंग ट्रॅकवर. परागचा पहिला बॉल ऑन साइडला खाली क्षेत्र निवडलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक धावतोय, चेस मोठी असेल परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय दन 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 करीत लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मल्हारी भोईरच्या बॅटमधून आलेला 4 चौका. अजूनही आशा बलकट आहेत, कारण की मल्हारी भोईर सारखा बॅटर देखील मैदानामध्ये आहे, हे देखील विसरून चालणार नाही. साई स्पोर्ट्स सरगाव संघाला आपण उल्लेख केला होता आणि पहिल्या बॉलवर इथे नक्कीच थेट आपल्याला प्रत्युत्तर देताना देखील मल्हारी भोईरला पाहतो. पहिल्या बॉलवर चौका ठोकला. आता माचं इक्वेशन पाहिलं, 11 बॉल शिल्लक असतील, 11 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. धावफलकावरती 31 लॉस ऑफ 4 विकेट, 4 विकेट गमवताना बॅटिंग मार्कवर आदर्श इलेव्हन धानोली या संघाला पाहतोय. ओहो, स्लॉट मध्ये होता, ओहो लाऊड अपील केली पंचांकडे, पंचाने देखील स्वीकार केली आणि महत्वाची विकेट. मल्हारी भोईर बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट, महत्वाची विकेट. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा क्रुशर मोमेंटला आलेली विकेट. पहिल्या बॉलवर नक्की चौका ठोकला होता, त्यानंतर आशा बलकट झाल्या होत्या आणि आशेचं किरण देखील जागृत होताना बॅटिंग करत असताना आदर्श इलेव्हन धानोली या संघाकडनं जे मात्र जागृत झालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा जे मात्र गोलंदाज पराग याने कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी आणि आता जे मात्र आशेचं किरण जागृत झालं होतं ते मात्र मावळताना देखील पाहतोय धानोली या संघाकरिता. आता पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर मल्हारी भोईरची महत्वाची विकेट. आता मॅचचं समीकरण आपण पाहिलं, 10 बॉल शिल्लक असेल, 10 बॉलमध्ये 24 धावांचं लक्ष्य असेल. गौरव जो मात्र नक्कीच गेला त्याला आपल्या संघासाठी हिरो बनावा लागेल. वेल वाचवणं महत्वाचं राहील.
बाकफूटवर कट केलाय. शॉट दरम्यानचा क्षेत्रक्षक बीड होतोय. लक फॅक्टर ऑन होतोय. नशिबाची साथ मिळते आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4-4 चौकार. आता मागचं इक्वेशन 9 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा इथे अशा बलकड होताना गौरवच्या बॅटमध्ये आलेला चौकार. 4 9 बॉल 20 धाबांचं समीकरण मॅच मध्ये जिंकण्यासाठी आदर्श 11 धानोली या संघाला. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच बॉलिंग ट्रॅकवर पराग याला इन्व्हाइट केलंय आणि पराग भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. अप्रतिम नियंत्रण टप्पा इथे शोधलाय पराग याने. ओहो, इथे नक्कीच लाईन चेक करावी लागेल. ऑफस्टम्पला सोडून जाणार हा बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावसंख्या ऍड होईल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 36 लॉस ऑफ 5 विकेट. 36 या आकड्यावर आता मॅचचं इक्वेशन 9 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. नक्कीच आता मॅच मध्ये घडेल काय. येणारे 9 बॉल इथे सांगून जाते. येणारा मोठा फटका नक्कीच आदर्श 11 धानोली या संघासाठी कमबॅक करून देईल यात काही शंका नाही आहे. पुढील बॉल गौरव इथे तयारच आहे. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका डीप मध्ये आणि या वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या जावेसाठी निघालाय गौरव आणि त्याच्या सोबतीला साईलला आपण पाहू शकता. तर अंपायर या ठिकाणी रेफर केलं जातं. चेक केलं जाईल. टेक्निकल टीम टेंक्रिक वाहिनी आमच्या सोबत जॉईंट असतील आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली क्लिअरिटी क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो. मुरबाडकरांची पसंती टेंक्रिक वाहिनी आणि आज भगवा चषक 2026 मध्ये देखील दाखल झालेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. चेक केलं जाते प्रॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफली पोहोचलाय की नाही. मनामध्ये काक्ष असेल आणि या ठिकाणी रॉकी सर देखील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्या सोबत जॉईंट असतील आणि या ठिकाणी आम्ही नक्की चेक केलं जातंय. बॅटर सेफ असेल. चला, नॉट आउट. आठ बॉल 17 धाब्यांचं समीकरण इक्वेशन. पराग ओहो, यावेळेस इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय की. ओहो, यावेळेस क्रुशियल मोमेंटला ठोकलाय गौरव याने षटकार. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये परत. एक बॉल तुझा तर एक बॉल माझा अशी काही संकल्पना या मॅच मध्ये पाहतोय. एका साईडला आदर्श 11 धानोली आणि त्यांच्या विपक्ष फाईट करताना साई स्पोर्ट्स सरळगाव या संघाला पाहतोय. काय घडे मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढले. 7 बॉल 11 धाब्यांचा समीकरण. धावफलकावरती धावसंख्या 44 या आकड्यावर. गौरव नावाचा जप आदर्श 11 धानोली या संघाला आता करावा लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक. एकच सिंगल घेतली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. आता मात्र नक्कीच मॅच समीकरण आपण पाहिलं. 6 बॉल शिल्लक असतील. 6 बॉल मध्ये 10 धाब्यांची आवश्यकता. चला, जास्तीचा वेळ नाहीये. वेळ वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो. स्पीड अप करा. सातत्याने सूचना द्यायला लावू नका. स्पीड अप करा विनंती असेल. 6 बॉल आणि 10 धाब्यांचं समीकरण. काय घडेल. येणारे वेळ येणारे 6 बॉल इथे सांगून जातील. धावफलकावरती आता नक्कीच 55 धाब्यांचा पाठलाग करायचा होता. 55 धाब्यांचा पाठलाग करताना धावसंख्या 45 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि 6 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. गौरव आतापर्यंत नक्कीच आपल्या संघाची आशा बलकट करणारा हा खेळाडू असेल. कारण की या खेळाडूने एक चौकार ठोकला, एक षटकार ठोकला आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला इथे परत आणले या सामन्यामध्ये. आणि पुन्हा एकदा आता जे मात्र आशेचं किरण जागृत केले आपल्या संघासाठी त्याला मात्र नक्कीच इथे परिपक्वपणे इथे जिंकून द्यावा लागेल हा सामना. 6 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 मध्ये क्षितिज कंटे या खेळाडूने आपल्या संघाला इथे परत आणलं होतं आणि त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये बॅटिंग करत असताना आदर्श 11 धानोली या संघाचा गौरव याने मात्र आपल्या संघाला परत आणलंय. पहिला बॉल बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय
इथे पुन्हा एकदा धगधग 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 वाढते. बॅटिंग करत असताना आदर्श इलेव्हन धानोली या संघाची, त्याचबरोबरीने साई स्पोर्ट्स संघ सरलगाव या संघाचे समर्थक देखील भरपूर आलेत. परंतु सामना जिंकेल कोण? येणारे बेल इथे सांगेल, येणारे 5 बॉल इथे सांगून जातील. ओहो, हलक्या हाताने पंच करण्याचा प्रयत्न, परंतु लाऊड अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न विचारला जाते आणि या अनुषंगाने ते पंच मात्र तटस्थ असतील. आणखीन एकाला डॉट बॉल. आता मात्र चिंतेची बाब बनली असेल बॅटिंग करत असताना आदर्श इलेव्हन धानोली या संघासाठी. प्रेक्षकांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 4 बॉल आणि 10 धाब्यांचं समीकरण. भगवा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 दिवस क्रमांक 1. ओहो, ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं इथे कनेक्शन झालंय की नाही हा देखील मोठा प्रश्न असेल. इथे तोपर्यंत आलेली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली असेल, जी मात्र नक्कीच 46 या आकड्यावर. आणि आता जिंकण्यासाठी 3 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. 3 बॉल 9 धाबा. काय घडेल 3 बॉल 9 धाब्यांचं समीकरण. बॅटिंग करत असताना आदर्श इलेव्हन धानोली या संघाला पहिला दिवस, पहिल्या दिवसात अफलातून मॅच रंगले. ओहो, लाऊड अपील. पंचाने देखील बोट आकाशाकडे केलंय. विकेटचं पतन, क्रुशल मोमेंटला आलेली विकेट, ते मात्र सरलगाव या संघासाठी. आणि आता मॅच मध्ये एक वेळेस पाहिलं तर की 2 बॉल शिल्लक असतील आणि 2 बॉल मध्ये 9 धाब्यांची आवश्यकता. वामन न्यू बॅटर. आता मॅचचं समीकरण पाहिलं तर नक्कीच 2 बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता होती आणि त्यावर आलेला हा आणखीन एक डॉट बॉल. आता मॅच मध्ये कोणताही अवांतर चेंडू या ठिकाणी फेस केला नाही. त्यानं के साई स्पोर्ट्स सरलगाव भगवा चषक 2026 दिवस क्रमांक 1 आणि या भगवा चषक 2026 बक्षीस पात्रासाठी नक्की सज्ज होईल, यात काही शंका नाही. मित्रांनो, बॉल पडल्याशिवाय मैदानाच्या आतमध्ये कोणी एंटर होऊ नका. काय सेलिब्रेशन असेल तो जरूर करा, परंतु मॅच संपल्यावर, मॅच फिनिश झाल्यावर जरूर तुम्ही सेलिब्रेशन करू शकता. भगवा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक 1 आणि दिवस क्रमांक 1 मध्ये बक्षीस पात्र मध्ये दाखल होणारा संघ साई स्पोर्ट्स सरलगाव संघ.